आज हे काय करतायत की फोडून फोडून त्यानंतर त्याच्यावर सिमेंट घालून हे निघून जाणार इकडनं. बरोबर, हे कोणतरी परप्रांतीय आहेत, कुठली तरी कंपनी ही येणार, ही इकडे थुकपट्टी करणार आणि इथून निघून जाणार. पण याचं भुगतान आम्हालाच करायचं आहे ना. मी स्थानिक आहे इकडे, माझे मित्र स्थानिक आहेत, माझे सगळे इकडे स्थानिक आहेत, त्यांनाच भुगतायचं ही गोष्ट. गेले 20 वर्ष मुंबईचं काम असं चालूच आहे का? कारण की असा हलगर्जीपणा बीएमसीच्या अधिकाऱ्यांपासून ते सगळ्यांना होतोय. तक्रार केली काय सगळ्या आता करणार ना तक्रार. आता मी हे तुमच्या समोर आणलंय, उद्यापासून तक्रार करणार या गोष्टीबद्दल. आज तुम्ही हे काम करता, परत पाऊस पडणार, परत ते डॅमेज होणार, परत ते पाणी बाहेर येणार आणि त्यानंतर काय होणार, तुमचं परत तुम्ही टेंडर काढणार या गोष्टीचं आणि हे काम कंटिन्यूस हे चालूच राहणार. आणि हेच होत राहिलंय गेले 20 वर्ष तरी मी हेच बघतोय की काम पूर्ण होतच नाहीये. काही ना काही काम सोडून जातात आणि त्यानंतर ते परत तेच काम करत बसतात. हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर 1 कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस. नमस्कार, मी हर्ष. साऊथ मुंबई न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज एक नवीन विषय आहे. आता सध्या आपण उपस्थित आहोत माटुंगा रोड परिसरामध्ये आणि हा जो रोड आहे या रोडवरती सध्या कन्स्ट्रक्शनचं मोठ्या प्रमाणात जाळ आहे. ते म्हणजे जे रस्त्याचं खोदकाम आहे त्या संदर्भात असंख्य विषय असतात, असंख्य गोष्टी देखील असतात. पण आज एक वेगळी जी गोष्ट आहे ते आपल्या सोबत घेऊन आलेले आहेत. जय श्रृंगारपुरे आपल्या सोबत आहेत, मनसेचे पर्यावरण पदाधिकारी आहेत, नेते आहेत. त्यांच्याशी आपण थोडक्यात संवाद साधणार आहे. सध्या जयजी, सध्या परिस्थिती काय आहे, सध्या काय वाटतंय तुम्हाला आणि या ठिकाणी काय सुरू आहे? तुम्हाला सांगतो की पूर्ण दादर आणि माहीम परिसरात पोल्युशन आहे, भारी प्रमाणात पोल्युशन आहे आणि ते आहे सिमेंटचं पोल्युशन. माहीम आणि दादर पूर्णपणे कन्स्ट्रक्शन मध्ये काढलंय. ते बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन असू दे, ते रस्त्याचं कन्स्ट्रक्शन असू दे. तर स्थानिक माझ्या मित्रांनी मला बरेच दिवस कंप्लेंट करत होते की भरपूर पोल्युशन होत आहे, तर काहीतरी केलं पाहिजे या गोष्टीबद्दल. तर मी त्या गोष्टीबद्दल की हे कसं होत आहे, काय होत आहे, तर त्याची शहानिशा करायला पूर्ण एरिया फिरत होतो. तर जेव्हा इथे माटुंगा स्टेशनकडे आलो तेव्हा मला कळालं की हे कशामुळे होत आहे. तर टाटाचं जे मेन पॉवर हाऊस आहे ते इकडे आहे, कुठे आपल्या धारावीला, आणि धारावीपासून ते महालक्ष्मी पर्यंत त्यांची लाईन घालतायत अंडरग्राऊंड. आणि जिथे ते लाईन घालतायत, ठीक आहे, ते लाईन घालता ते त्यांनी सगळे स्टॉर्म वॉटर ड्रेन पासून, गटराच्या लाईन पासून, तुमच्या पाण्याच्या लाईन पासून सगळे जे लाईन्स आहेत ते सगळे फोडून टाकलेत, जे मी तुम्हाला दाखवीन आता. ठीक आहे, आता काय होत आहे की कुठेतरी पाणी बाहेर येत आहे, कुठेतरी गटराचं पाणी बाहेर येणार आणि हे कंटिन्यूस होत राहणार. आज हे काय करतायत की फोडून त्यानंतर त्याच्यावर सिमेंट घालून हे निघून जाणार इकडनं. बरोबर, हे कोणतरी परप्रांतीय आहेत, कुठली तरी कंपनी ही येणार, ही इकडे थुकपट्टी करणार आणि इथून निघून जाणार. पण याचं भुगतान आम्हालाच करायचं आहे ना. मी स्थानिक आहे इकडे, माझे मित्र स्थानिक आहेत, माझे सगळे इकडे स्थानिक आहेत, त्यांनाच भुगतायचं ही गोष्ट. बरोबर, तर तुम्ही जे काम केलं आहे आणि हे धोक्याचं काम आहे. आणि काय होत आहे की आज तुम्ही हे काम करता, परत पाऊस पडणार, परत ते डॅमेज होणार, परत ते पाणी बाहेर येणार आणि त्यानंतर काय होणार, तुमचं परत तुम्ही टेंडर काढणार या गोष्टीचं आणि हे काम कंटिन्यूस हे चालूच राहणार. आणि हेच होत राहिलंय गेले 20 वर्ष तरी मी हेच बघतोय की काम पूर्ण होतच नाहीये. काही ना काही काम सोडून जातात आणि त्यानंतर ते परत तेच काम करत बसतात. तुमचं पाणी दिसतं स्वच्छ, पण आहे का खरंच सुरक्षित? घाण, बॅक्टेरिया आणि साचलेली शेवाळे टाकीतून पिण्याचं पाणी रोज तुमच्या घरी पोचतं. मुलांचं आरोग्य, वृद्धांची तब्येत सगळं या पाण्यावर अवलंबून आहे. म्हणूनच पाण्याच्या टाक्यांची वेळेवर स्वच्छता ही निवड नाही, गरज आहे. 22 वर्षांचा अनुभव, आधुनिक साधनं आणि शुद्धतेची हमी. आरोग्याला प्राधान्य द्या आणि टाकीची जबाबदारी आमच्याकडे सोडा. लाईफलाईन सर्व्हिसेस, सुरक्षित पाण्याचं सुरक्षित नाव. मला एक महत्वाचं विचारायचं आहे की सध्या हे सर्व सुरू आहे, पण याच्यावरती पुढे तुमचा पवित्रा काय असणार आहे आणि पुढील तुमचं धोरण कसं असणार आहे? हे सगळं थांबवण्यासाठी हे सगळं सुरू आहे, कारण तुम्ही जसं म्हणालात की या कामाला काही तोड नाहीये, हे वारंवार सुरू राहणारच आहे. ग्लिच कसं असतं तसं ते सुरू राहणारच आहे बग प्रमाणे. पण याच्यावरती तुम्ही पुढे तोडगा काय करणार आहेत तुमच्या दृष्टिकोनातून, तुमच्या
पक्षानुसार तुम्ही कसं काय याच्यावरती पुढील कारवाई करणार आहात, काय देणार आहात हे बघा, लेखी? पक्षापेक्षा मी आज जे आहे तुमच्या सोबत जे एक सामान्य नागरिक बसून स्थानिक रहिवासी म्हणून मी तुमच्याबरोबर बोलत आहे आणि स्थानिक रहिवासी म्हणून मी ही फाईट करणार आहे. मी इकडच्या नगरसेवककडे पण जाणार आहे, मी इथल्या आमदारकडे पण जाणार आहे, मी महानगरपालिकेकडे पण जाणार आहे आणि स्थानिक म्हणून लढणार आहे या गोष्टीशी. कारण की हा जो प्रॉब्लेम आहे मला स्थानिक म्हणून होतोय, माझ्या आईला स्थानिक म्हणून होतोय इकडे प्रॉब्लेम. बिल्डिंगची टाकी बाहेरून स्वच्छ दिसते, पण आतमध्ये साचलेली घाण, शेवाळं, गाळ हेच तुमचं रोजचं पाणी बनतं. तुम्ही बाहेरून बाटलीचं पाणी विकत घ्याल, पण घरात येणारं पाणी तपासाल का? आधुनिक मशीन, अनुभवी कर्मचारी आणि 24 तास सेवा. मुंबई, नवी मुंबई, ठाणे हजारो सोसायट्यांचा विश्वास आमच्यावर आहे. आतून खरंच स्वच्छ हवंय? मग लाईफलाईन सर्व्हिसेस हवीच. आरोप आहे, तुम्ही म्हणताय की रस्ते खोदण्याचं काम दादरमध्ये सुरू आहे, पाईपलाईन सुद्धा फुटतंय असं तुमचं म्हणणं आहे. कोण हे काम करतंय, काय माहिती तुमच्याकडे? मला माझ्या स्थानिक मित्रांनी मला एक गोष्ट आणि ही गोष्ट मला पण माहिती आहे. पूर्ण एरिया आमचा दादर शिवाजी पार्क माहीम हा पूर्ण एरिया कन्स्ट्रक्शन मध्ये आहे. तो रोड कन्स्ट्रक्शन असू दे किंवा बिल्डिंग कन्स्ट्रक्शन असू दे, त्यानंतर खूप जास्त प्रमाणात प्रदूषण होतं आणि सिमेंट जे आहे ते पूर्ण धुळीच्या वातावरणात आहे. त्या गोष्टीची छाननीती करायला मी पूर्ण एरिया चेक केला. तर जेव्हा इथे माटुंगा या एरियामध्ये जेव्हा मी आलो तर मला कळालं की हे जे काम आहे ते टाटा कंपनीचं काम आहे. ते टाटा कंपनी जे आहे ते आपला पॉवर सप्लाय जो आहे तो टाटाच्या ज्या मेन स्टेशन आहे धारावीचं, तर त्या धारावीच्या स्टेशनच्या इकडनं खोदत महालक्ष्मीपर्यंत ते काम करणार आणि हे काम जे आहे पाईप जे आहे ते जमिनीच्या खालून जाणार आहे. तर जेव्हा मी इकडे स्थानिकला करत होतो तेव्हा मला कळालं की ह्याचा पाईप टाकण्याच्या याच्यामध्ये यांनी पाण्याच्या लाईन फोडल्या आहेत, यांनी स्टॉर्म वॉटर ड्रेनच्या लाईन फोडल्या आहेत, यांनी गटाराच्या लाईन फोडल्या आहेत, यांनी बीएसटीच्या लाईन फोडल्या आहेत आणि सगळीकडे हे झालं. तुम्हाला जेव्हा मी आता दाखवीन तर फक्त इकडे 200-300 मीटरचा दाखवीन, पण धारावी पासून माझ्या एरियापर्यंत जेवढं हे काम चालू आहे हे सगळीकडे पूर्ण दादर माहीम एरियामध्ये सगळीकडे यांनी असर केला आहे. हे लोक सगळे लाईन फोडतायत आणि फोडल्यावर ते लोक एक काम झाल्यानंतर त्यांच्या त्या वायरी टाकल्यानंतर ते लगेच त्याच्यावर कॉन्क्रीट करून ते तिकडनं निघून जातात. म्हणजे काय होणार, पुढे जर तो पाईप बस झाला त्यानंतर परत टेंडर काढा, परत त्याच्यावर काम चालू करा, परत खोदा आणि हे काम चालूच राहणार कंटिन्यू. गेले 20 वर्ष मुंबईचं काम असं चालूच आहे. का? कारण की असा हलगर्जीपणा बीएमसीच्या अधिकाऱ्यांपासून ते सगळ्यांकडनं होतोय. तक्रार केली काय सगळ्या? आता करणार ना तक्रार. आता मी हे तुमच्या समोर आणलंय, उद्यापासून मी तक्रार करणार आहे तुमच्याबद्दल. सगळीकडे जाणार मी, स्थानिक कॉर्पोरेटर पासून ते तुमचा आमदार पासून ते सगळ्यांकडे मी जाणार आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. स्वस्त ठेकेदार घेतला, पण कोणतीही सुरक्षा नाही, विमा नाही, अनुभव नाही. टाकी स्वच्छ झाली पण एक अपघात झाला आणि जबाबदारी कोणावर गेली? सोसायटीवर. कारण चुकीचा निर्णय घेतला. आमच्याकडे अनुभवी कामगार, विमा सुरक्षा आणि साप्ताहिक प्रशिक्षण आहे. तुमच्या सोसायटीसाठी सुरक्षित पर्याय हाच योग्य पर्याय. लाईफलाईन सर्व्हिसेस, जबाबदारीचं दुसरं नाव. जय श्रृंगारपुरे यांनी जे मत मांडलेलं आहे, ज्यामुळे पोल्युशन होतंय, ज्यामुळे जे रस्त्याचं रुंदीकरण होत आलंय, त्या गोष्टीमुळे खूप काही गोष्टी घडत आहेत आणि त्यामध्ये ट्रॅफिकचं प्रमाण असेल, सामान्य नागरिकांना त्रास असेल, या सर्वांवरती तोडगा म्हणून ते जे स्थानिक आमदार असतील, स्थानिक नगरसेवक असतील, सर्वांची भेट घेऊन या पूर्ण प्रकरणाला ते वाचा फोडणार आहेत. आणि अजून असेच असंख्य प्रश्न जर तुम्हाला पाहायचे असतील तर साऊथ मुंबई न्यूजच्या युट्यूब चॅनलला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राहा साऊथ मुंबई न्यूज. कॅमेरामॅन दीपेश सोबत मी हर्ष सावंत. आपण पाहताय साऊथ मुंबई न्यूज, चेहरा मुंबईचा. धन्यवाद. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.